नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी पक्षांच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी आंदोलन. आपतगावचे उपसरपंच धनंजय भोसले यांनी आमदार अंबादास दानवे यांच्यावर 1 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा केला दावा. विलास भुमरे यांना मारहाण केल्याचा आरोप पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केला होता. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज क्रांती चौक इथं आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं व अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे. सभेमध्ये चर्चेदरम्यान या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करतो. अमित शहा असे म्हणाले की आंबेडकर नावाची फॅशन या देशामध्ये आलेली आहे. जर तुम्ही इतक्या वेळेस देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. अंधश्रद्धा पसवायचा हा प्रयत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून या शोषित वंचित पीडित आणि या देशामध्ये ज्या ज्या समाजाचे हक्क अधिकार नाकारलेले आहे त्यांचा बुलंद आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भारतीय जनता पार्टीच्या अडसर हा काँग्रेस नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे. कारण यांच्या विभाजनवादी आणि विषारी मनोवृत्तीला रोखण्याकरिता केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच मध्यस्थी येतात. त्याच्यामुळे यांचा हा द्वेष आहे. भारतीय जनता पार्टी आज स्थापन झाली परंतु RSS आणि जनसंघापासून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केलाय. जर याच प्रकारे ते या ठिकाणी विरोध करत राहिले तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभारू. देशाच्या जनतेची या ठिकाणी माफी मागावी लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे नायक आहेत. केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधान भवनापर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलंय. केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधान भवनापर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलं. नागपूर येथील संविधान चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधान भवनात प्रवेश केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत बाबासाहेब का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, जय भीमच्या जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. भाजपकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि नागरिकांचा देखील अपमान होता. देशाच्या प्रत्येक नागरिकांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला. जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. भाजपच्या मनातलं ओठावर आलंय असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पदी वर्णी लागल्यानंतर शिरसाट यांचं शहरात पहिल्यांदाच आगमन होत आहे. तर शनिवारी शहरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पदी वर्णी लागल्यानंतर शिरसाट यांचं शहरात पहिल्यांदाच आगमन होत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी, त्यानंतर मुंबईत विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन पार पडलं. तर 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे संजय शिरसाट संभाजीनगरमध्ये येऊच शकले नाही. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
अद्याप खाते वाटप झालं नसलं तरी संजय शिरसाट व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नागपुरात शिरसाट यांच्यातील आत्मविश्वास बळावल्याचं त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतंय. गेल्या 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरसाट यांना अखेर टीम देवेंद्र मध्ये संधी मिळाली. आता छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी संजय शिरसाट हे संभाजीनगर मध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या भव्य दिव्य स्वागताची तयारी सुरू आहे. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यासाठी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी सुरू केली आहे. चिकलठाणा विमानतळापासून संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार निवडून आलेत. शिरसाट यांच्यासह प्रदीप जयस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरणारे आणि संजना जाधव, विलास भुमरे हे नवे चेहरे देखील पहिल्यांदा निवडून आलेत. आपतगावचे उपसरपंच धनंजय भोसले यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर 1 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. विलास भुमरे यांना त्यांचेच समर्थक धनंजय भोसले यांनी मारहाण केल्याचा आरोप पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केला होता. आपतगावचे उपसरपंच धनंजय भोसले यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर 1 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. विलास भुमरे यांना त्यांचेच समर्थक धनंजय भोसले यांनी मारहाण केल्याचा आरोप पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केला होता. 19 नोव्हेंबर 2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही दानवे यांनी पुन्हा तेच वक्तव्य केलं होतं. माझ्यासह विलास भुमरे यांचीही जन्मानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असून आमदार विलास भुमरे यांचं मताधिक्य यामुळे कमी झालं. या बदनामीला दानवे कारणीभूत असल्याचंही भोसले यांनी म्हटलं आहे. कोण भोसले? पोलिसांनी चौकशी करावी, चौकशीत सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया या नोटिसीबाबत अंबादास दानवे यांनी दिली आहे. भोसले यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवून 10 दिवसांच्या आत 1 कोटी रुपये अब्रू नुकसानीची भरपाई मागितली आहे. यापूर्वी आमदार विलास भुमरे यांनीही अंबादास दानवे यांच्यावर 10 कोटींचा दावा ठोकला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान 16 नोव्हेंबरला पहाटे 5:30च्या सुमारास पाचोड येथील निवासस्थानी चक्कर येऊन आमदार विलास भुमरे गॅलरीतून पडले होते. डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यावर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथील सभेत विलास भुमरे यांना मारहाण झाल्याचं वक्तव्य केलं होतं. याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रांसह प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
एक तो मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती बस स्थानक इथं अतिरेकी घुसल्यानंतर त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येईल याची रंगीत तालीम आज देण्यात आली। यावेळी QRT बॉम्ब शोधक पथक तसंच डॉग स्क्वॉड आदींनी रंगीत तालीम केली। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती बस स्थानक इथं अतिरेकी घुसल्यानंतर त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येईल याची रंगीत तालीम आज देण्यात आली आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथक डॉग स्क्वॉड दाखल झालं। बघता बघता पोलिसांच्या गाड्या व पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्यानं नागरिक प्रवासी घाबरत होते। पोलिसांच्या एंट्रीमुळे अजूनच प्रवासी महिला मुलं घाबरताना दिसली। त्यांना स्थानिक पोलीस व अधिकारी धीर देत होते। घाबरू नका, पोलीस कारवाई सुरू आहे म्हणून समजावून सांगत होते। स्थानिक प्रमुख यांच्या दालनात एक संशयित अतिरेकी घुसला होता। त्याला प्रथम पकडण्यात आलं व नंतर त्याला विचारलं असता अजूनही एक साथीदार असून बस स्थानक परिसरात असल्याचं समजलं। प्रवासी चौकशी खिडकीच्या समोरील जळगाव बस पॉइंटवर बाकड्यावर बसलेल्या दुसऱ्याही संशयित अतिरेकी याच्यावर हल्ला करत पथकांनी त्याला ताब्यात घेतलं। अचानक घडत असलेल्या प्रसंग बघून प्रवासी घाबरून गेले। गर्दी बरीच होती। बस स्थानकावर अतिरेकी शोधून काढणंही अवघड होतं, परंतु अधिकारी व वाहतूक निरीक्षण बाबासाहेब साळुंखे साहेब यांच्या सहकार्यानं बस स्थानक पोलीस व काही सजग नागरिक यांच्या सहकार्यानं बस स्थानक मध्ये घुसलेल्या दोन्ही संशयित अतिरेकी यांना पकडण्यात आला आहे व सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला। या कारवाईसाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली QRT पथक व घातक कारवाई पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक RB पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील, बस स्थानक चौकी मजिद पटेल नरवडे, अर्शद शेख, श्रीहरी जाधव, असलम शेख सह बस स्थानक मधील सुरक्षा रक्षक यांचे सहकार्य लाभलं। बस स्थानक आगार व्यवस्थापक आगार क्रमांक 2 अजय पाटील तसंच सुरक्षा निरीक्षक सतीश गायकवाड व अशोक शिंदे, वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंखे, पोलिसांचं पथक, QRT पथक, घातक कारवाई पथक, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक व नाशक पथक सह वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांचा कारवाईमध्ये सहभाग होता। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पूर्ण देशभरात त्यांच्या विरोधात कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आता दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून तसंच कराड यांच्या पोस्टरला देखील काळं फासलं आहे। काय सांगा तुम्ही आता? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल जे लोकसभेमध्ये तडीपार हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शब्द बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी वापरले, सर्वप्रथम मी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे एक छोट्याशा जातीचा माणूस या देशाचा गृहमंत्री होऊ शकतो, ही सर्व किमया फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। आणि त्यांच्याच पाठीमागे ज्या वेळेस ते वक्तव्य करत होते, इथले असणारे राज्यसभा सदस्य कराड यांनी त्या ठिकाणी घोषणा ते बोलत असताना त्या ठिकाणी पाठीमागे हसत होते, त्यांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही। जर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर परत तुम्ही बोलण्याचं काम केलं तर या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही, हे आव्हान आम्ही आज या ठिकाणी करतो। विपर्यास केला किंवा नाही केला तो भाग वेगळा आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते बोललेले आहे। सर्व मीडियानं तुम्ही लोकांनी सर्वांनी ते दाखवलेलं आहे आणि सर्व मीडियामध्ये आम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आम्ही त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांना आव्हान करतो, तुम्ही कितीही सिक्युरिटी घेऊन जरी फिरलात तर तुम्हाला आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही। ही भूमिका आमची वंचित बहुजन आघाडीची आहे
आणि म्हणून आज आम्ही कराडांच्या ऑफिस समोर यांचे पुतळे जाळून या ठिकाणी मोठ्या तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 2 दिवसीय आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी राम बाहेती यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन यांनी महाराष्ट्रभर 2 दिवसाचं आंदोलन छेडलेलं आहे. आज आणि उद्या 19 आणि 20 डिसेंबर. त्याच्यात आमच्या ज्या मित्र संघटना आहेत, दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे पुढारी किशोर मस्के, रमाई फाउंडेशनचे आंबेडकरवादी ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते प्राध्यापक भारत शिरसाट आणि आयटकच्या या कार्यकर्त्या सगळ्या सहभागी झालेल्या आहेत. मी त्यांचं या संयुक्त आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल प्रथम आभार मानतो. वेळ मोठी कठीण आलेली आहे. संविधानावर हल्ला करणारं सरकार केंद्रात आणि राज्यातही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवरायांचा, सावित्रीबाईंचा वारंवार अपमान करणारी मंडळी सध्या सत्तेत आहेत. परवा संसदेमध्ये अमित शहा आणि बाबासाहेब 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 काय करत बसलात? त्याच्याऐवजी देवाची पूजा करा, तुम्ही स्वर्गात तरी जाताल, 7 जन्म स्वर्ग मिळेल असं म्हणून देवाची आणि बाबासाहेबाची तुलना केली. दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनावर हल्ला केलेला आहे, संविधानाच्या स्वर्गाच्या गोष्टी करून, आणि बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे. तर याचा निषेध करण्यासाठी आज राज्यभर हे आंदोलन होत आहे आणि उद्या देखील हे आंदोलन होणार आहे सर्व ठिकाणी. त्याच्याशिवाय परभणीची जी घटना आहे त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा, लॉ करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. तो मृत्यू नाही, तो पोलिसांनी केलेला खून आहे. म्हणून तिथल्या कलेक्टरनी राजीनामा दिला पाहिजे, तिथल्या पोलीस अधीक्षकावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपीला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं असून जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली की रोपळेकर हॉस्पिटल जवळ एक व्यक्ती चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल घेऊन येणार आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आहे. नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कामगिरी करत आरोपीला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं आहे. फिर्यादी अक्षय गौतम बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिनांक 24 जून 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक रोड येथील देवळाली गावातील आठवडी बाजारातून त्यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली की रोपळेकर हॉस्पिटल जवळ एक व्यक्ती चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल घेऊन येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अतिश लोहकरे, पीएसआय मारुती खिल्लारे, चंद्रकांत पोटे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतलाय. आरोपीनं आपलं नाव प्रवीण रामभाऊ पाईकराव असं सांगितलंय. चौकशी दरम्यान त्यानं देवळाली नाशिक रोड इथून आठवडी बाजारातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपासादरम्यान मोटरसायकल चोरीची घटना नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं स्पष्ट झालं. आरोपीसह चोरीची मोटरसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली. जवाहर नगर पोलीस ठाण्यातील एपीआय अतिश लोहकरे, पीएसआय मारुती खिल्लारे, चंद्रकांत पोटे, पोलीस अंमलदार विनोद बनकर, मारुती गोरे, मोफतलाल राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी पक्षांच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी आंदोलनं. आपतगावचे उपसरपंच धनंजय भोसले यांनी आमदार अंबादास दानवे यांच्यावर 1 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा केला दावा. विलास भुमरे यांना मारहाण केल्याचा आरोप पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केला होता. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.